तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन झाले। रात्री विधिवत पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। आज सकाळी यजमान श्री राजेश बापट आणि सौ रीमा बापट यांच्या हस्ते स्वामींच्या पादुकांवर अभिषेक करण्यात आला। यावेळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती। या सोहळ्यासाठी बापट कुटुंबीय आणि स्वामी भक्तांनी मोठी मेहनत घेतली। दरवर्षीप्रमाणे स्वामींच्या पालखीचे आगमन झाल्याचा आनंद बापट कुटुंबियांनी व्यक्त केला। मी राजेश गणेश बापट गणपतीपुळे येथील रहिवासी। आमच्याकडे गेले 23 वर्ष स्वामी महाराजांच्या कृपेने गणपतीच्या आशीर्वादाने अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या अन्नछत्र मंडळाची पालखी वस्तीला असते। प्रत्येक वर्षी अनेक स्वामी भक्त आमच्या इथे येऊन स्वामी महाराजांची सेवा प्रसाद या सर्वांचा लाभ घेतात आणि आमच्याकडून सेवा घडवून घेतात। आणि याच्यामध्ये न्यासाचे मुख्य जन्मेंजयराजे भोसले, अमरसिंहराजे भोसले या सर्वांचा आणि पालखी संयोजक संतोष भोसले तसंच या पालखी सोहळ्याचे मुख्य पुजारी संजय कुलकर्णी गुरुजी या सर्वांचा आमच्या मागे भरपूर पाठिंबा आणि आशीर्वाद असतो। त्यामुळे आम्ही ही सेवा घडवू शकतो, करू शकतो आणि अशीच आमची निरंतर आयुष्यभर आमच्यातून सेवा घडवून घ्यावी ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना। स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा महाराष्ट्र, कर्नाटक, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मुंबई, पुणे या मार्गे गेल्या 28 वर्षापासून फिरत आहे। ज्या स्वामी भक्तांना, अभारूढ स्वामी भक्तांना अक्कलकोट क्षेत्री येता येत नाही त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने स्वामी समर्थांच्या पालखीचे आयोजन केले। गोर गरीब अभारूढ स्वामी भक्तांना त्यांच्या गावोगावी जाऊन श्री स्वामी समर्थांनी त्यांचं दर्शन घेऊन फॅमिली सगळी, नंतर आमचा पूर्ण स्टाफ हे सगळी स्वामी भक्त असल्यामुळे स्वामींची मनापासून सगळी सेवा करतात। आता हे 25वं वर्ष आहे पालखीचं। पालखी आल्यानंतर पहिले इथे 10 मिनिटं विश्रांती, त्याच्यानंतर चड्डिका मंदिरला, नंतर गणपती मंदिरला पादुका घेऊन जातो आम्ही। त्याच्यानंतर मग इथे रात्री आरती, महाप्रसाद, दुसऱ्या दिवशी सकाळी महापूजा, त्याच्यानंतर दुपारी परत महाप्रसाद, त्याच्यानंतर पालखी पुढच्या स्थानात प्रस्थान। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।